कधी तुम्हाला स्वतःच्या भावनांनी पूर्णपणे गोंधळून टाकलं आहे का? तुम्हाला काय करायला हवं हे तुम्हाला माहीत असतं, पण भावना तुम्हाला उलट दिशेने ओढून नेतात. तुम्हाला शांत राहायचं असतं, पण राग ताबा घेतो. तुम्हाला पुढे जायचं असतं, पण दुःख तुम्हाला मागे खेचत राहतं. तुम्हाला आत्मविश्वास हवा असतो, पण भीती कुजबुजते. अपयश आलं तर काय? आणि हळूहळू, शांतपणे तुमच्या भावना तुमचं आयुष्य नियंत्रित करू लागतात. आपण अनेकदा असं मानतो की भावना आपोआप येतात. आपल्या हातात काहीच नाही. मी असाच भावनिक आहे. मी बदलू शकत नाही. माझ्या भावना फार जास्त आहेत. पण जर ही समजूतच चुकीची असेल तर? जर भावना तुमच्या मालक नसून तुमच्या संदेशवाहक असतील तर? जर तुम्ही त्यांना समजू शकला, त्यांना योग्य प्रकारे हाताळू शकला आणि त्यांचा वापर करून आयुष्य अधिक चांगलं बनवू शकला तर? हेच आजचं पुस्तक आपल्याला शिकवतं. स्वागत आहे आजच्या खोल आणि उपयुक्त पुस्तक सारांश पॉडकास्टमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत भावनांवर प्रभुत्व मिळवण्यासाठीचं एक प्रभावी मार्गदर्शन, मास्टर युअर इमोशन्स. लेखक थिबो म्युरिस. हे पुस्तक भावना दडपायला सांगत नाही. हे सतत पॉझिटिव्ह राहण्याचं नाटकही शिकवत नाही. हे पुस्तक शिकवतं भावना कशा तयार होतात आणि प्रतिक्रिया न देता योग्य प्रतिसाद कसा द्यायचा. तर थोडा थांबा, एक खोल श्वास घ्या आणि सुरुवात करूया. मास्टर युअर इमोशन्स हे मानसशास्त्रावर आधारित अत्यंत प्रॅक्टिकल सेल्फ हेल्प पुस्तक आहे. हे पुस्तक लक्ष केंद्रित करतं भावनिक जागरूकता, मानसिक स्पष्टता, आत्मसंयम, अंतःशांती. थिबो म्युरिस भावना अतिशय सोप्या आणि उपयोगी भाषेत समजावतो. या पुस्तकाची मुख्य कल्पना खूप सोपी पण शक्तिशाली आहे. तुम्ही भावनांवर जोर करून नियंत्रण मिळवत नाही. तुम्ही त्या कशा काम करतात हे समजून नियंत्रण मिळवता. या पुस्तकातील सगळ्यात महत्त्वाचा धडा म्हणजे भावना म्हणजे सत्य नसतात. भावना म्हणजे तुमची व्याख्या असते. तुमच्या आयुष्यात काहीतरी घडतं. एखादी घटना, एखादी परिस्थिती, एखादं वाक्य, एखादं अपयश. पण ती घटना स्वतः भावना निर्माण करत नाही. भावना निर्माण होते कारण तुम्ही त्या घटनेला काय अर्थ देता. उदाहरण, 2 लोकांची नोकरी जाते. एक निराश होतो. दुसरा नवीन सुरुवात करण्यासाठी प्रेरित होतो. तीच घटना, पण वेगळ्या भावना. का? कारण भावना परिस्थितीमुळे नाही, तर विचार आणि समजुतींमुळे निर्माण होतात. लेखक ही भावनांची साखळी सांगतो. घटना, अर्थ लावणे, भावना, कृती. जर तुम्हाला भावना बदलायच्या असतील तर आधी तुमचा अर्थ लावण्याचा पद्धत बदलावी लागेल. बहुतेक लोक भावनिक ऑटोपायलटवर जगतात. ते लगेच प्रतिक्रिया देतात. राग म्हणजे ओरडणे, भीती म्हणजे पळ काढणे, दुःख म्हणजे एकटं राहणे. हे पुस्तक भावनिक जागरूकतेचं महत्त्व सांगतं. भावनांवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर आधी त्यांना निरीक्षण करायला शिका. मी रागवलेलो आहे ऐवजी मला सध्या राग येत आहे. हा छोटासा बदल खूप मोठा फरक घडवतो. तुम्ही भावना बनत नाही, तुम्ही भावनांचे निरीक्षक होता. लेखक काही प्रश्न विचारायला सांगतो. सध्या मला काय वाटत आहे? मला असं का वाटत आहे? कोणत्या विचारामुळे ही भावना आली? जाणीव हीच स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. या पुस्तकातील अतिशय उपयोगी धडा म्हणजे प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यातील फरक. प्रतिक्रिया आपोआप होते. प्रतिसाद जाणीवपूर्वक दिला जातो. भावना तुम्हाला लगेच प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतात. पण प्रभुत्व तिथेच सुरू होतं जिथे तुम्ही थांबता. लेखक सांगतो, थांबा, पॉज. फक्त काही सेकंदांचा थांबा भावनांचा वेग थांबवतो, पश्चाताप टाळतो, स्पष्टता देतो. शांत प्रतिसाद नेहमीच चांगले परिणाम देतो. हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, हे शक्तीचं लक्षण आहे. अनेक भावना लपलेल्या समजुतींमुळे निर्माण होतात. जसं की मी पुरेसा चांगला नाही, लोकांनी मला आवडलंच पाहिजे, अपयश म्हणजे मी नालायक आहे, सगळं माझ्या नियंत्रणात असायलाच हवं. या समजुती निर्माण करतात चिंता, भीती, लाज, राग. हे पुस्तक या समजुती प्रश्नात टाकायला शिकवतं. स्वतःला विचारा, ही समजूत खरंच पूर्णपणे सत्य आहे का? मी ही कुठून शिकलो? ही समजूत मला मदत करते की त्रास देते? जेव्हा समजुती बदलतात तेव्हा भावना आपोआप बदलायला लागतात. या पुस्तकातील सर्वात शांत करणारा धडा म्हणजे ज्याचा तुम्ही विरोध करता तेच टिकून राहतं. आपण भावना लढवतो. मला असं वाटायला नको, ही भावना चुकीची आहे, मला हे लगेच दूर करायचं आहे. पण विरोध केल्याने भावना अजून तीव्र होतात. हे पुस्तक स्वीकार शिकवतं. स्वीकार म्हणजे न्याय देणं नाही.
स्वीकार म्हणजे न्याय न करता भावना येऊ देणं. जेव्हा भावना स्वीकारल्या जातात तेव्हा त्यांची ताकद कमी होते, त्या लवकर निघून जातात, त्या आपल्याला धडे देतात. या पुस्तकातील एक कठोर पण सत्य विचार आहे, तुमच्या भावनांसाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात. तुमचे आईवडील नाहीत, समाज नाही, भूतकाळ नाही, इतर लोक नाहीत. याचा अर्थ स्वतःला दोष देणं नाही, याचा अर्थ स्वतःला सक्षम करणं आहे. जेव्हा तुम्ही जबाबदारी स्वीकारता, तुम्ही पीडित होणं थांबता, तुम्हाला नियंत्रण परत मिळतं, तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत होता. स्वातंत्र्य जबाबदारीपासूनच सुरू होतं. लेखक काही रोजच्या सवयी सुचवतो. भावनांवर लिहिणे म्हणजे जर्नलिंग, विचारांवर प्रश्न विचारणे, माइंडफुलनेसचा प्रयास करणे, जाणीवपूर्वक प्रतिसाद निवडणे. भावनांवर प्रभुत्व एका दिवसात मिळत नाही, तो रोजचा प्रयास आहे. लहान जाणीव रोज पुन्हा पुन्हा करणं हळूहळू मोठी अंतःशांती निर्माण करतं. मास्टर युअर इमोशन्स आपल्याला एक मोठं सत्य शिकवतं. तुम्हाला आयुष्यावर नियंत्रण ठेवायची गरज नाही, तुम्हाला स्वतःला समजून घ्यायची गरज आहे. जेव्हा तुम्ही भावनांवर प्रभुत्व मिळवता तेव्हा विचार स्पष्ट होतात, कृती शहाणी होते, आयुष्य शांत होतं. भावना तुमच्या शत्रू नाहीत, त्या तुमच्या मार्गदर्शक आहेत. त्यांना ऐका, त्यांच्याकडून शिका, पण त्यांना आयुष्य नियंत्रित करू देऊ नका. जर हा सारांश तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आज थोडा वेळ स्वतःच्या भावनांकडे लक्ष द्या. न्याय न करता, दडपून न टाकता, फक्त समजून घेण्यासाठी. कारण ज्या क्षणी तुम्ही भावना समजून घेता त्या क्षणी तुम्ही तुमचं आयुष्य समजून घ्यायला सुरुवात करता. हा पॉडकास्ट आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. ज्यांना भावनिक स्पष्टतेची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अशाच खोल पुस्तक सारांशांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या वेळेपर्यंत जागरूक रहा, शांत रहा आणि वाढत रहा.